ए लय शांत झालास काय? भांडू नका. सरपंच आले बघा, ती मिठी दिली तुमच्या दोघांच्यातला वाद. अरे एकच वादा, विशाल दादा, एकच वादा, विशाल दादा, विशाल दादा. कच्चून पादा. कोण बोलला? ह्यो बोला ह्यो, मी नाही बोललो. अहो मी नाही बोललो. मीटिंग संपल्यावर गाव तू जावतो तुला. सरपंच बारका गावलाय म्हणून आण नका. तुम्हाला पण माहित आहे ह्यो म्हटलाय ती. बरोबर. सरपंच या दोघांच्यातला वाद मिटवा. हा बोला काय? सरपंच तुम्ही का पाळताय ते? भांडण नका साहेब. बोला काय आहे? सरपंच ह्यो आमच्या कोंबडीची अंडी चोरतोय. अहो मी नाही चोरत, ह्याचीच कोंबडी आमच्या घरातून अंडी घालत्या. मग घातलेली अंडी परत द्यायला येत नाही तुम्ही. रोज याच्या घरात आमलेटचा वास येतोय. तोबा तोबा तोबा, नाही बाबा मी नाही असलं काय करत. मग काही कोंबडी स्वतः आमलेट करून देते काय? अरे सकाळ ह्याची कोंबडी तुझ्या घरात येऊन अंडी घालते तर ह्याची याला अंडी द्यायचा की परत? अहो मी कसं देणार? त्याची कोंबडी आमच्या घरातून तुईवर अंड घालत्या. एकदा असंच अंड घरात पडलं, अजून वास येतोय त्याचा. अरे मग काय केलंस? मग काय, तवापासून मी दररोज स्टोव पेटून तवा गरम करून तयारीत असतोय. अंड डायरेक्ट तयार पडलं की त्याचं आमलेटच बनतंय. हा एक नंबर. उद्यापासून ह्याला अर्धा आमलेट द्यायचा आणि माझं 5%. सरपंच हे काय नाल्याचं कॉन्ट्रॅक्टर नाही, यांच्याकडे 5% कमिशन मागायला. अरे हो ह्याला अर्ध द्यायचा, विषय सॉल्व. सरपंच असा होत रास याला म्हणते ती न्याय. हळू चालतंय, जावा तुम्ही. येतो सरपंच. मालक येतो. सरपंच अहो दररोज असल्या गावातल्या बारीक सारीक विषयात लक्ष घालायचं म्हटलं तुम्हाला कटाळा येत असला नाही? अरे कट्टा कसला यात तर खरी मज्जा आहे. ती आणि कशी काय? अरे भावाभावातली असली भांडणं, शेताच्या बांधावरचं वाद, ह्या असल्या खाजगी विषयात माणसं एवढी गुंतली होती का नाही, जी खरं प्रश्न मला विचारायला पाहिजे ती कोणी विचारतच नाही. ती आणि तुम्हाला काय विचारायला पाहिजे? तुला ग्रामसेवक कोणी केला रे? बोललाय कुठे? पैसे भरून झाले. वाटलेलंच मला. अरे नरेगाच्या योजनेअंतर्गत आपल्या गावाला किती लाख रुपये निधी मिळाला ही कोणी विचारतच नाही मला. ती सोड, आपल्या कामाचा रिपोर्ट वेबसाईटवर जाऊन बघायचा असतो ही बी कोणाला माहित नाही. पण उद्या जर एखाद्याने विचारलं तर काय करायचं आपण? सरपंच ग्रामपंचायतीला मागच्या वर्षी आलेला निधी कुठं कुठं खर्च झाला हिशोब पाहिजे मला आत्ता जाता. आईच्या गावात गेली आता माझी नोकरी, जातो मी. कुठं निघालास बस. हे भावा तुला देतो हिशोब सगळा, पण त्याच्या आधी ही धर तुला. अभी मजा आएगा ना भिड़ो. सरपंच जमलंय. बरं हिशोब कसला पाहिजे म्हटलास तुला? नाही नाही, तुमच्याकडे कसला हिशोब मागतोय तुम्ही मायबाप आमचं. आईला मला तर घाम फुटलेला, पण सरपंचाने एका क्वार्टर मध्ये विषय मिटवला. कसा आहे एका क्वार्टरवर आला का वटणीवर? मेरे बस में नहीं मेरा मन मैं क्या करूं. उदित नारायण होत तू का सरपंचाच्या वाटाचं MRF टायर केला असतास आता तू. जा. सुचले का? बालुशकच झाली तू वट. असं का बघतोस माझ्याकडे? काय करायला लागली ती? व्हॅलेंटाईन डे आहे का म्हणून बसले असतील बहुतेक. अरे पण हे काय पुण्यातलं गार्डन आहे? आपलं गाव आहे, असलं चालतंय गावात. हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. वेलकम. सरपंच अहो नाही मारत, बाहेर या. भेटतोय या. आपल्या गावात काय चाललंय माहितीये का तुम्हाला? काय चाललंय? अहो वाड्याकडं एक पोरगा पोरगी हातात हात घेऊन बसले ती. कसला तो व्हॅलेंटाईन डे? तो फुल काय देतोय? ते हसत्या काय? बर तुम्ही तिथं काय करत होता? मजा बघत बसलेलो. म्हणजे 4 माणसांनी बघितलं तर बरं दिसतंय काही. आमच्या टायमाला नव्हतं असलं काय व्हॅलेंटाईन डे. म्हणा असतं तर लय मजा आली असते बघा. सोड द्या. अहो म्हणजे बापाने कातडी काढली असते आमची. काय संस्कृतीचा आदर बिदर आहे का नाही त्यासनी? चला तुम्हीच ताकी दे त्यासनी. आपल्या गावात असलं काही चालणार नाही बघा, सांगा त्यासनी. हे बघ, मी लग्नानंतर जॉब केलेला चालेल ना? चालेल नाही, पळेल. कर कर जॉब. तुझ्याच पैशावर जगणार आहे मी. मला तर कुठं जॉब आहे? हा काय म्हणलास? काय नाही, कर कर जॉब. ती बघा सरपंच तिकडे बसले ती. आईच्या गावात ही कशाला इकडं आली ती? ही बघा सरपंच काय चाललंय आपल्या गावात. आजकालच्या पोरांवर त्यांचा आईबाप संस्कारच करत नाही.
ए पुरी कोण आहे पोरगा? हा माझा मुलगा आहे आई हा. मुलगा एवढा मोठा? तुझं लगीन काय पाळण्यात असं झालं होतं काय? हो चल बा उठ चल ए थांब थांब, तुझा आवाज जरा ओळखीचा वाटतोय रा. शी असलं धंदा करणाऱ्या पोरांच्या आधी त्यांच्या बापालाच हाणलं पाहिजे. ए इकडे बघ बरं जरा, इकडे बघ. अहो ह्यो तर तुमचा पोरगा आहे. काय अरे ना आलाय का? अरे हा ना याला, मला नको, माझ्या बाला आणा. यांनी जास्त संस्कार केलेत माझ्यावर. याला आणा मग. थांबा ना आलाय का? माझी पोरगा मी केलं गावात. ए 2 चहा दे रे. असाच देऊ का गरम करून देऊ? अरे असाच दे, गरम करायला टाइम नाही आपल्याला. कपातनं देऊ का बशीतनं देऊ? अरे नुसते का पण दे, बशी बिशी काय नको. कागदाच्या कपातनं देऊ का काचच्या कपातनं? कागदाचे का पण दे बाबा. फुल देऊ का हाफ देऊ? फुल दे फुल. दोघांनी पण फुल देऊ का एकट्यालाच फुल देऊ? ए दोघांनी दे बाबा फुल. हे घ्या. ए थांब. किती रुपये झालं? 20 रुपये द्या. आत्ता देऊ का मांडून ठेवणार? आत्ताच द्या. कॅश देऊ का ऑनलाईन देऊ? कॅश द्या. चिल्लर देऊ का नोटा देऊ? नोट द्या. नोटा 10च्या 2 देऊ का 20ची 1 देऊ? 20ची एक द्या. 20ची हिरवी देऊ का लाल देऊ? लाल द्या लाल. डाव्या हाताने देऊ का उजव्या हाताने देऊ? उजव्या हाताने द्या. उजव्या हाताने 80 देऊ का 80 देऊ? नको मला तुझे पैसे जायत ना. माकडा मागाश कशी लांब लावलीस? हिदार पैसे. बरं असं कर, मांडूनच ठेव. हॅलो बोल की. अगं तेजू, मी उद्या कॉलेजवर येणार नाही. मी उद्या कोकणात फिरायला जाणार आहे. होय एकटाच जाणार? मला घेऊन जाणार नाहीस तू? येजो, कोणाचा फोन आहे? कोणाबरोबर बोलतेस? दादा, अरे मैत्रिणीचा फोन आहे. अरे इकडं. बोंबला मी येलो आता. हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? मी तेजूची मैत्रीण बोलते, वर्षा. बर ठीक आहे. वाचले. अरे ठेव फोन, नंतर मी करते तुला. नंबर तेजूचा भाऊ तर नसेल नव्हता. हॅलो, हॅलो, मी तेजूचा भाऊ बोलतोय. सॉरी बरं का, मगाशी थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं. आपलं मिसअंडरस्टँडिंग झालं. हा हा, इट्स ओके. मी गावचा सरपंच आहे हे तेजूला सांगितलं असेलच तुम्हाला. हो सांगितलं ना. गावात आपला लय बोट आहे बरं का. तिनं तुम्हाला एक बोलायचं होतं. मला तुम्ही लय आवडलाय. माझ्यावर लगीन करशील काय? अहो बोलाय काहीतरी. अभी मजा आएगा ना भिड़ो. वर्षा, कोणाचा फोन आहे? मैत्रिणीचा आहे दादा. आणि इकडं बघू फोन. हॅलो, कोण बोलतोय? मी नेहा बोलते. नंबरवरनं फोन. त्या वर्षाचा भाऊ तरी नसेल का? हॅलो. हॅलो नेहा, मी वर्षाचा भाऊ बोलतोय. हा बोला. तुझा आवाज किती छान आहे. माझ्यासोबत लग्न करशील का? अरे हॉलच्या गावात ब्लॉक करतो बाबा, नाहीतर फुकटची लढत तर मागं लागायची. एवढ्या वाचला धंदा नाही करायचा. आता कसं चालले? सरपंच, गेली 3 वर्ष झाली आपण एकाच खड्ड्यात जाडला होतो. तर आज वृक्षारोपणाचा दिवस आहे. वृक्षारोपण नसतंय, ती वृक्षारोपण असते. तू मला शिकवणे गे रे. मी का तुझ्याकडे पैसे भरून ग्रामसेवक झालेला नाही, लोकनियुक्त सरपंच आहे मी. ती नव एका माताला 5-5 हजार कुणी वाटलं? ही कट कर एवढं. बरोबर. तर मंडळी, आपण मागच्या वर्षी वृक्षारोपण केलेलं, तसंच याही वर्षी तमाशाला जायचंय. तमाशाचं फोनवर बोलतो. वृक्षारोपणाचं आयोजन केलेलं आहे. तर थोड्या दिवसात तुम्हाला सगळीकडे हिरवळ बघाय मिळेल. आणि त्यामध्ये गौतम पाटील येणार आहे काय? गौतम पाटील, अरे सॉरी. त्यामध्ये तुम्हाला वाघ शिव बघाय मिळतील.
धन्यवाद. हे छप्पन येणार ना का? 100%. हा चालतंय चालतंय. ओके ओके. थांबा फोटो काढतो. हा फोटो घे. हा झाड लावलंय बघ. सरपंच झाड का पडलं? ही झाड दुसरीकडे लावायचं. एवढा फोटो ये मागणं फोटो घे. बॅकग्राऊंड वेगळं आलं पाहिजे बरं का. इथनं वर घे इथनं वर. लाव ना इथनं वर घे. ये ह्या खड्ड्यात एक फोटो घे. ओके हा आपलाच खड्डा आहे. चल इथे खड्डा इथं. सरपंच ह्यो मागल्या 4 वर्षात काढलेला खड्डा आहे. होय म्हणून तर ठेवला यो. हे बघा. ओके. आता थांब इधर या चिचं झाड लावताना घे. हो का सरपंच एवढं मोठं झाड असतं मी. हा बरं राहू दे. हे राहू दे. बरं दुसरं घे. तर मंडळी मी मागच्याच वर्षी लावलेलं झाड आहे. केवढं मोठं आलंय बघा चिचं झाड. हा तुमच्या आज्याच्या काळातला असलो उगा फेकू नका निवडण्याचा असं परत. बरं एवढं कट कर. ओके चल ते आण झाड इकडे. हीच लावलेलं घे. चल या वृक्षारोपण पूर्ण झालं पाहिजे यावर. हा इकडं. घेतनं वर घे. ओके. सरपंच सरपंच. अरे काय झालं? सरपंचाची बायको पळून गेली काय? नाही काय झालं? जिल्हा परिषद मधनं एक साहेब आली ती बोलवलंय तुम्हाला आत्ताच्या आत्ता. बरोबर चला. आम्ही पण दमलोय सकाळपासून वृक्षारोपण करून. सकाळपासून 1 लाख वृक्षारोपण झालेलं आहे. 1 लाख? 1 वर किती शून्य दिलं 1 लाख होतंय माहिती आहे का? 1 वर 1 लाख शून्य दिलो 1 लाख होत आहे. तुम्हाला 1 लाख देऊ काय? काय पण खोटं सांगू नका. कट कर. ओके. हे बघा तुमच्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त झाड लावल्याबद्दल मागच्या वर्षी बक्षीस मिळालेलं आहे. हो सरकारकडनं बक्षीस मिळाले की आम्हाला. आपल्या योजनेनुसार तुम्ही लावलेली झाडे कशी आहेत केवढी मोठी झाली आहेत हे पाहण्यासाठी मी आलोय. सरपंच अहो आता यासनी काय दाखवायचं? सगळं खड्डं तर मोकळंच आहे ती. मागच्या वर्षी पण आता सारखं तुम्ही नुसतं फोटोज काढून पाठवलं होतं. बरं चला मागच्या वर्षी कुठे झाड लावले ती दाखवा मला. चला लवकर. चला गोलमाल है भाई सब गोलमाल है. हो सरपंच कुठं आहेत मागच्या वर्षी लावलेली झाडं? अहो मी नाही सरपंच मी शिपाई आहे. एका थाबडीत पाडीन हो मागे कशाला तोंड घेऊन पुढे. हो सरपंच नाटकी करू नका. या पुढे दाखवा मला झाडं कुठं आहेत ती. चला हारून लांब पडाय. चला लवकर. साहेब ही एक झाड लावले बघा आम्ही. बरं ठीक आहे. आणि साहेब तुम्हाला काही येताना त्रास बी चाललाय ना? नाही अजिबात नाही. बरं चालतंय. ही एक झाड लावले बघा साहेब. बरं ठीक आहे. चालतंय. आता जरा पुढे जायचं आपल्याला. हा आणि का ही एक झाड लावले आपण. हा ओके. सरपंच काय एकच झाड धाव्या दाखवत आहे. तुमच्या गावात 2000 झाड लावलेली मागच्या वर्षी नोंद आहे ती दाखवा मला आधी. ती लय लांब आहे लय लांब. चला जाऊया. चला बरं ती ना किती लांब आहेत ना अजून? आहे अजून लय लांब. सरपंच ती झाड दाखवायची राहिली की काही मागे एक झाड आहे बघा. हो काही एक झाड आहे. सरपंच का पोचायचो पाय दुखायला लागले चालून. मी काय म्हणतोय साहेब बोला. वृक्षारोपण केलंय ती जागा अजून लय लांब आहे. 4 किलोमीटर आहे अहो. एवढ्या लांब जाण्यापेक्षा एक काम करूया. हॉटेलमध्ये जाऊन जेवून खाऊन जाऊया तिकडे. बरं चालतंय. माझं पण चालून पाय दुखायला भूक लागल्या मला पण. चला लवकर. मस्त झालं जेवण. बरं चला ते मागच्या वर्षी लावलेलं झाड दाखवा मला. चला साहेब अहो मी काय म्हणतोय कुठं आता तांगड्या तोडत एवढ्या लांब जायचं. त्यापेक्षा एक काम करा. हे 5000 रुपये आहेत बघा. ते 5000 रुपये घ्या आणि तुम्हाला मी वृक्षारोपण केलेलं फोटो पाठवतो की ऑनलाईन. बरं चालते. मस्त वाढले झाड बरं का. येतो चला. सरपंच आपण थोडक्यात वाचलो. नाहीतर मागच्या वर्षी बोगस वृक्षारोपण करून जे बक्षीस मिळलं होतं का नाही त्या बक्षिसाचे पैसे परत द्यायला लागला असतं. होय बरं सरपंच मी आता जिल्हा परिषद मध्ये फोन करून विचारलं तर ती म्हणाली ती एकदा बक्षीस दिलं की आम्ही ती झाड बघा येत नाही. काय? अरे मग हे कोण होतं? जमलं. जेवण पण मिळालं आणि 5000 रुपये पण मिळाले. आता दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जातो आणि त्यासनी पण असंच घंटी होतो. अरे थांब पैसे दे माझं. तिच्या आईला चुना लावून गेलं की. मग काय तर आता काय करायचं? तो सगळा तोटा कसा भरून काढायचा? दिवाणजी आपलं ग्रामसेवक एक काम करा. आता हे खर्च भरून काढायचा एकच मार्ग आहे. हे सगळं पैसे काय करा
ग्रामपंचायतीचा आकस्मिक खर्च म्हणून लिहून ठेवा. बरं ठीक आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. तात्या घरपट्टी पाणीपट्टी भरली की नाही अजून? नाही भरलेली. माझी पण लय दिवस थटले, भरून टाकतो तेवढ्याच. अरे माझी पण थटल्या, पण मी नाही भरणार. का हो? अरे आता इलेक्शन जवळ आलंय, घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार आहे बहुतेक. तू पण भरू नकोस. आईला भारी आयडिया की घरपट्टी पाणीपट्टी बुडवायची आणि लय थग बाकी झाली की रडून माफ करून घ्यायची. हा मग मी लय वर्ष झाली आयडिया वापरतोय. हा म्हणून कसलीही प्रगती नाही तुमची. अजूनही पत्र्याच्या घरात राहताय आणि गप्पा माराय लोकांच्या दारात येऊन बसताय. जावा इथनं. ए चल बेटा कसाही. वेळेवर घरपट्टी पाणीपट्टी भरा, आपले कर्तव्य पार पाडा आणि अधिकार पण मागून घ्या. हा जातो. कोणाचं घर आहे? अण्णा घरपट्टी पाणीपट्टी भरा तेवढी. नुसतं भरतो म्हणते ती. भरत तर काय नाही तर कर वसुली नाही झाली की सरकार आमचा पगार बी लांबवतोय. काय करायचं आता काय कळना झाले. सरपंच तुम्ही काय पण माना, तुम्ही एवढं शिकलायसा, तुम्ही ठरवलं असतं म्हणजे गावचा लय मोठा विकास झाला असता बघा. पण तुम्ही करताय त्या सुधारणा का नाही नुसत्या वरवरच्या आहे त्या बघा. कसं आहे भाऊसाहेब माहित आहे का, आपल्याला एखादा मोठा आजार झाला तर ऑपरेशन करायला लागतं. हा तसंच देशात किंवा गावात जर मोठी सुधारणा करायची म्हटलं, बदल करायचा म्हटलं का नाही तर ऑपरेशन कधी वेदना होते लोकांनी. हा पण त्यासनी तो त्रास भोगायचा नसतो. मग आता त्याला आपण काय करणार, मग करायचे बरोबरची अशा सुधारणा, मलमपट्टी करायची, देत राहायचं पेन किलर. अहो पण सारखं पेन किलर देत राहिले तर कॅन्सर व्हायचा की. होईना का मग, आपण थोडीच देतो त्यासनी कॅन्सर. तिने स्वतः निवडलाय. तुला काय वाटतंय, मी जर एकदम नियमातनं स्ट्रिक्ट वागलो तर मला पुढच्या वेळी निवडून देतील बी लोक. परत निवडून याच आहेच तुम्हाला. अरे मग काय, या वर्षी मी पुण्यात फ्लॅट घेतला, पुढच्या टर्माला बघ फॉर्च्युनरच काढतो. असं दे म्हणा, तुमच्या नादानं माझा पण या 3 वर्षात लय फायदा झालाय. पण एक सांगू का, निवडणुकीच्या आधी मला वाटलेलं तुम्ही लय प्रामाणिक आजचीला. अरे कशाचा प्रामाणिक, मी बी त्यांच्यातलाच एक आहे. ती लोक काय करते, ती घरपट्टी पाणीपट्टी चुकून आणि 500 रुपये स्वतःचं मत इकून भ्रष्ट होते ती, आणि मी वरनं आलेलं पैसे खाऊन. ती पण आहेच म्हणा. ए बोरा थांब, तो कागद उचल. असा रस्त्यावर कचरा करायचा नाही. जातेरात मूर्ख कुठला. भावा कोड्यापुढे यान. भाऊसाहेब कोणीतरी म्हणलंय, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी तिची प्रजा असते. पण लोकशाहीत उलट असतंय, इथं जशी प्रजा असेल तसाच राजा असतोय. अरे नालायकानो, हे तपीच करा मारताय वे. सरपंच जरा दमानं, त्याच्या घरातली 20 मत आहे तुम्हाला. काय बाळा, नसतं इथं कशाला पिचकाऱ्या मारतोस? तिथं व्हायचं मार, इथं व्हायचं मार, इथं व्हायचं मार, हे ठेवल्यावर व्हायचं मार. नाही बाळा तुला चला. भाऊसाहेब बघितलं का, हे प्रजा असली कुठं बी पिचकाऱ्या मारणारी, कचरा करणारी, सरकारी मालमत्तेचं नासधूस करणारी असली तर हे सरपंच वेगळा कसा असेल. मी बी त्यांच्यातलाच एक आहे शेवटी. मी त्यांच्यासारखा आहे म्हणून तर मला त्यांनी निवडून दिलंय. जर त्यासनी खरोखर बदल पाहिजे असता का नाही तर हे यशवंताला तिने सरपंच केला असता. प्रत्येकानं स्वतः बदला, मग देश पण बदलेल. मग ह्याच्यावर काय उपाय आहे का नाही? उपाय मी का सांगू, सांगायला काय जाते तुमचं, आपण थोडीच वागणार आहे तसं. सांगा बदल का होईल? बदल तवा होईल जेव्हा प्रत्येक जण स्वतःशी आणि त्याच्याशी प्रामाणिक असेल. भले मग त्यासाठी प्रजेला थोडा त्रास होईल शिस्त पालन केल्यामुळं. बरोबर आहे. ही बघा, मी सगळं रिपोर्ट काढले ती. त्या सरपंचानं आपल्या ग्रामपंचायतीला आलेला लाखो रुपये खमटले ती. उद्याचा विश्वासाचा ठराव मांडून त्याला सरपंच पदावरून काढून टाकूया. हा ते सगळे जाऊ द्यात, आधी त्या सरपंचाला जाऊन चांगला मार देऊया. चालतंय, चला. हॅलो, सरपंच बोलतोय. हा परवा फॉर्च्युनरची टेस्ट ड्राईव्ह घेतलेली का नाही, ती बुकिंग करून टाका. ओके, ब्लॅक कलर. सरपंच तुमची जुनी आल्टो मला दे की. दिली तुला. यस हा बघा तो सरपंच आहे, धरा त्याला. सरपंच तुम्हाला माणसं मारायला लागली ती, पळा. ओय, त्या दोघांनी बी धरा, त्या दोघांनी बी पैसे खाल्ले ती. सरपंच मला वाटतंय आता गावात 100% बदल होणार. लोक सुधारले ते असं वाटतंय. चला थांब, त्या चौघांची पाणीपट्टी माफ करतो आणि हॉटेलला जेवण देतो, मग कळतंय खरं सुधारली ती का. थांबा.
सरपंच तुमच्यासारखा चांगला माणूस या जगात दुसरा कोण नाही. आमच्या चौघांची पाणीपट्टी माफ केली आता वर जेवण बी दिले सांग आणि काय पाहिजे सरपंचाला पनीर वाढ आमचा सरपंच आमचा सरपंच सरपंच मानलं बरं का तुम्हाला. आमचा सरपंच आमचा सरपंच आमचा सरपंच आमचा सरपंच आमचा सरपंच. यथा प्रजा तथा राजा. लोकशाहीमध्ये राज्यकर्ते केवळ तितकेच प्रामाणिक असतात जितकी प्रामाणिक सामान्य जनता असते. कोणताही नेता तेवढाच इमानदार असतो जेवढे तुम्ही आणि आम्ही आहोत, कारण आपल्यातलाच एक उद्या नेता बनणार असतो. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.